अश्विनी, आवडलं का आमचं येवला आणि येवल्याची पैठणी? बेस्ट, एकदम भारी पैठणी, एक नंबर. गुड मॉर्निंग. डे 2 शिर्डीमध्ये मस्तपैकी पहाटेचे वाजलेत 4:30 आणि आपण निघालोय काकड आरतीला. खूप वर्षांत शिर्डीत आहे आपण. मॉर्निंगची वेळ आणि काकड आरती आपल्याला मिस करायची नाही. पहाटेची 4:30 वाजताची शिर्डी बघा किती मस्तपैकी अशी काकड आरतीसाठी सज्ज झाली. आपण चाललोय गेट नंबर 7ला, जिथे एकच सकाळचा एंट्री गेट असतो, जिकडनं आपल्याला 8 जायला भेटतं. सद्गुरु साई नमो नमः. ओम साई नमो नमः. श्री साई नमो नमः. जबरदस्त दर्शन झालं. काकड आरती प्रॉपर साईबाबांच्या समोर बसून आपल्याला अनुभवता आली. ही आमची VIP गँग माझ्यानंतर उठून माझ्या अगोदर दर्शन करून आली. खतरनाक झालं. व्यवस्थित दर्शन एकदम मस्त, एक नंबर. आमची इच्छा होती तुमची पण VIP लाईननी दर्शन व्हावं. मी इतकी शोधत होते तुम्हाला, कुठेच तुम्ही दिसत नव्हता. हे बघा, काकड आरतीचा प्रसाद आहे. काकड आरतीचा प्रसाद. शिर्डीची अशी रविवारची एवढी मस्त वातावरण एवढं मंत्रमुग्ध झालंय. आपला ट्रायपॉड ॲक्च्युली गाडीतच विसरलाय, त्यामुळे आपण हाताने ब्लॉक करतोय. चेंज करून आता बॅग पॅक करायच्या, गाडीत टाकायच्या आणि निघायचं येवल्याच्या दिशेने. वाजलेत सकाळचे 9. एक नंबर. मस्तपैकी आपली तयारी झाली आहे. आणि शिर्डीवरतून आपण हॉटेलवरतून चेकआउट करतोय आणि निघतोय आता आपण येवल्याच्या दिशेने. जी आपला ॲक्च्युअल अजेंडा होता ह्या ट्रिपचा. आपण निघालो येवल्याला पैठणी घेण्यासाठी आणि अगदी अर्धा तासाचा प्रवास आहे आणि येवल्यात पोहोचतोय. तर आपण डायरेक्ट आता भेटूया येवल्यात. वेळ आली आहे शिर्डीचा निरोप घेण्याची. मस्तपैकी येवला नगरीत आपलं स्वतःच स्वागत आहे. आपण सध्या आलो आहे येवल्यामध्ये, जिथं आपलं इंजिनिअरिंग कंप्लीट झालं आणि आपला मित्र विशाल आपल्या स्वागतासाठी तयार आहे. तर आपण आता येवल्यात आपल्या मित्राच्या घरी उभं आहे आणि तुम्ही बघू शकता येवला हे इतकं आधुनिक आहे की प्रत्येकाच्या घरी पैठणीचा माग आहे. याला माग म्हणतात, जिथे पैठणी हे हाताने विणतात. काय साडी यार, चमकते वगैरे. येवल्याची ट्रिप गौरव शिवाय. मस्तपैकी आम्ही आता आपली कार मोठी आहे, त्याच्यामुळे येवल्याच्या गल्ल्या खूप छोट्या आहेत आणि सगळ्या पैठणींचा जो माल आहे तो पूर्ण असा जुना येवल्यामध्ये. आम्ही आता बाईक वरती मस्तपैकी पैठणी शॉपिंग करायला चाललोय आणि कार आपली लावली एका ठिकाणी झाडाखाली. आपण सध्या आता आलोय कापसे पैठणी, येवल्यातलं नामांकित नाव. येवला आहे पैठणी जर तुम्ही माहेरघर बोलतात नाही बघा, पूर्ण अशी किती गल्ली आहे. गल्ली इनफॅक्ट पूर्ण गाव आहे. हे बघा, हे कापसे पैठणी. सगळीकडे पैठणी पैठणी पैठणी. अश्विनी, आवडलं का आमचं येवला आणि येवल्याची पैठणी? बेस्ट. भारी पैठणी. आता लेडीजला टक्कर कापसे पैठणीमध्ये असे जेंट्सचं जॅकेट सुद्धा आहे. क्या बात है. विशाल, आज लंच में अपना मेन्यू है क्या? शेव भाजी जो आपने बताया था वही. क्या बात है. येवला में आके एक स्पेशल मेन्यू है शेव भाजी. मस्त पैकी. आपण आता सध्या आहे सोनी पैठणी, येवल्याचं दुसरं फेमस नाव पैठणीसाठी. बघूया आता ह्यांच्याकडे आपल्याकडे काय काय देत आहेत.
आम्ही आता सोनी पैठणीमध्ये खतरनाक अशा साड्यांचं प्रदर्शन आणि एक नंबर झाले. मी आता थोड्या वेळापूर्वीच 2.5 ते 3 लाखाची साडी बघितली. बाप रे, 3.5 लाख रुपयाची साडी, खतरनाक. येवला खरंच येवल्याबद्दल ऐकलेलं, पण आज खरंच बघितलं येवला काय चीज आहे, नेक्स्ट लेवल. याच्यात पण संपूर्ण हाताचेच कामं असतात. या सगळ्या ऑर्डरलाच बनलेलं आहे, टोटली दिलेलंच आहे. वर्षापूर्वी ऑर्डर दिली होती, नेमकी दिलेली का? 1 वर्ष वेट केले म्हणजे ते पण ती या- customer किती पे याची काय प्राइस असेल सर? ही 6 लाख रुपयाची साडी. बाप रे, सोनं चोरावं का साडी चोरावी आता काय. मस्तपैकी पैठणच्या डोंगरात आपण बाहेर आलो आणि आता मस्तपैकी आपला जो येवल्याचा पाहुणचाराचा भाग 1, आपण आता विशालच्या घरी आलो जेवायला. विशालच्या घरी काय जेवण भेटतं, कसं भेटतं, शेवभाजी नाशिकची खूप फेमस, ती आपण बघू आलोच.